MST CETचे तुमचे जे मार्क्स आहेत ना ते तुम्हाला समजलेत। मग आता पुढची जी प्रोसेस काय असते ती मी आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय तर एक जनरल आयडिया असावी की आपण बोलतो की मला कॅप प्रोसेसमध्ये जायचं आहे किंवा मला कॅप राउंड्सला ट्राय करायचं आहे। मग हे कॅप राउंड्स ॲक्च्युअलमध्ये कसे होतात किंवा कॅप राउंडची प्रोसेस काय असते याची एक जनरल आयडिया तुम्हाला असावी की मी अपकमिंग पुढच्या 1 ते 2 महिन्यांमध्ये या गोष्टी फेस करणार आहेत, यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना ते एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आपली जी आन्सर की आहे ते डिक्लेअर झाले। मग नेक्स्ट प्रोसेस काय आहे? नेक्स्ट प्रोसेस असते सीईटी सेल काय करतं, एक नोटीस रिलीज करतं, म्हणजे पीसीएम आणि पीसीबी साठी एक नोटीस रिलीज करतं। जेवढे काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन्स रेज केले होते त्या ऑब्जेक्शन्स पैकी किती ऑब्जेक्शन्स व्हॅलिड आहेत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स दिलेत की आन्सर की मध्ये अपडेट केले याच्यासाठी एक नोटीस रिलीज करतं। आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की प्रत्येक शिफ्टमध्ये कोणता क्वेश्चन चुकलाय, त्या चुकलेल्या क्वेश्चनसाठी त्यांनी आन्सर की मध्ये अपडेट केलेत की बोनस मार्क्स दिलेत, हे सगळं मेन्शन केलेलं असतं। मग ते एकदा नोटीस आली की त्याच्यानंतर आपला रिझल्ट डिक्लेअर होतो। मग रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे? आपला जो रिझल्ट आहे ना अराउंड मला वाटतं एक 10 जूनच्या दरम्यान किंवा त्यानंतर डिक्लेअर होऊ शकतो। आता सीईटीची प्रोसेस आहे ना भरपूर डिले वगैरे होत असतात। आता तुम्हाला एकतर सीईटी सेल लवकरच एक नोटीस रिलीज करेल ज्याच्यामध्ये शिफ्ट वाईज कोणत्या शिफ्टला किती बोनस मार्क्स मिळालेत किंवा आन्सर की मध्ये चेंजेस केलेत हे डिक्लेअर केलं जातं आणि त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसांनी जो रिझल्ट आहे तो आपला डिक्लेअर होऊ शकतो। मग कॅप प्रोसेस काय आहे आणि कॅप राउंड्स कधी स्टार्ट होणार आहेत? खरं तर ते सांगण्याआधी तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे। खरं तर पर्सनल काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट यासाठी इम्पॉर्टंट आहे, पुढच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेजला डाऊट येणार आहे की या स्टेजला माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही आहे तर मला काय करायला पाहिजेत किंवा कोणत्या कॉलेजचा प्रेफरन्स कसा ठेवायला पाहिजे, या कॉलेजमध्ये हॉस्टेल्स आहेत की नाही, कॅप राउंडमध्ये फ्रीज काय असतात, असे भरपूर डाऊट्स तुम्हाला येतात। त्यासाठी असते पर्सनल काउन्सिलिंग। ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे त्यांना नक्कीच एनरोल करू शकता। आमची जी रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट आहेत। खरं तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय काय प्रोव्हाइड करतोय, एक म्हणजे तुम्हाला डाऊट सपोर्ट, कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स वगैरे असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲपवरती आम्हाला विचारू शकता। दुसरं असतं तुमची पर्सनल कॉलेजची लिस्ट। जसा सीईटीचा आपला रिझल्ट डिक्लेअर होतो ना, तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही तुम्हाला बनवून देतो, तीच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायची असते। तिसरं असते लाईव्ह सेशन्स। सीईटीच्या प्रत्येक स्टेजेसनुसार लाईव्ह मीटिंगमध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची आहे, मिस्टेक्स कुठे करायच्या नाहीत याबद्दल कम्प्लिटली गाईड केले जातं, जेणेकरून कॅपराऊंड प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही। चौथं असतं तुमचं स्पॉट ॲडमिशन्स। जशी ही कॅपराऊंड प्रोसेस संपते त्याच्यानंतर कोणत्या कॉलेजचे स्पॉट राऊंडचे फॉर्म स्टार्ट झाले, तुम्हाला कधी एनरोल करायचं आहे याबद्दल सगळा कॅप स्पॉट राऊंडचा गायडन्स सुद्धा तुम्हाला मिळतो। त्यामुळे तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठेही काही अडचण येणार नाही। ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की एनरोल करा। मी हे नक्कीच सांगेल की तुमच्या पर्सेंटाईलला जे काही बेस्ट कॉलेज असेल ना ते नक्कीच द्यायचा प्रयत्न करू। तर आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती। हे कॅप राउंड्स काय असतात आणि रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस काय होते? खरं तर जसा आपला सीईटीचा रिझल्ट डिक्लेअर होतो ना त्यानंतर ॲक्च्युअल सीईटीची कॅप प्रोसेस स्टार्ट होते। मग सीईटी सेल काय करतं, कॅप प्रोसेसचं एक शेड्यूल डिक्लेअर करतं आणि त्याच्यानंतर त्यातली पहिली स्टेज असते कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ही पहिली स्टेज काय असते, जसला आपण सीईटी एक्झामचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केला होता सेम तसाच आता कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला फिलअप करायचं, म्हणजे आपण कॅप राउंडमध्ये एनरोल करण्यासाठी एक रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो फिलअप करावा लागतो। त्याच्यामध्ये तुमचे सगळे डिटेल्स एंटर करायचे, सीईटीचा स्कोर, जेडब्ल्यूचा स्कोर सगळा एंटर करायचा, तुमची कॅटेगरी चूज करायची ती एंटर करायची आणि कॅटेगरीनुसार सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचे आणि फॉर्म सबमिट करायचा। आता सबमिट केलेला फॉर्म प्लस तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन ना तुम्हाला एका सेंटरवरती जावं लागतं, त्याला स्क्रुटिनी सेंटर बोलतात। मग तिथे गेल्यानंतर तुमचे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना ओरिजिनल, तिथले ऑफिसर चेक करतात की व्यवस्थित आहेत की नाही, बरोबर आहेत की नाही। जर काही चुका असतील तर सांगतात की हे डॉक्युमेंट्स चेंज करा आणि परत फॉर्म सबमिट करा। जर काही चुका नसतील तर तिथे सक्सेसफुली व्हेरीफाईड करतात आणि तुम्हाला स्टॅम्प देऊन तुम्हाला परत पाठवलं जातं। ही असते इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेज कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। ही जवळजवळ 10 ते 15 दिवस चालते। ठीक आहे, ही स्टेज झाल्यानंतर सेकंड स्टेज असते ती म्हणजे काय, तुमची प्रोव्हिजनल मेरिट रँक्स।
जेवढ्या मुलांनी कॅप रजिस्ट्रेशनमध्ये एनरोल केले त्या मुलांना काय करतात, एक रँक दिली जाते. मग रँक पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. म्हणजेच काय, तुम्हाला स्टेट जनरल मेरिट नंबर मिळतो, त्यानंतर तुम्हाला होम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर मिळतो, तुमचा कॅटेगरीचा मेरिट नंबर मिळतो. जर TFWSला अप्लाय केलं असेल, EWSला अप्लाय केलं असेल तर त्यांचा वेगळा नंबर मिळतो. लेडीजसाठी वेगळी रँक मिळतात. अशा 4 ते 5 प्रकारच्या वेगवेगळ्या रँक्स तुम्हाला दिल्या जातात. हे असतं प्रोव्हिजनल रँक्स अलॉटमेंट. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला पुढचे 2 ते 3 दिवस पुन्हा एकदा एक ग्रीव्हन्स पिरियड दिला जातो. जर रँक्समध्ये काही चेंजेस वगैरे करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी तुमची फायनल रँक्स असतात ना, त्या डिक्लेअर होतात. म्हणजेच काय, आपली कॅप रजिस्ट्रेशन ते रँक डिक्लेअर होईपर्यंत नाही म्हटले तरी 20 दिवसांचा वेळ असतो. आणि त्यानंतर आपले कॅप राऊंड स्टार्ट होतात. म्हणजे तुम्ही विचार करा, कॅप राऊंड स्टार्ट व्हायला भरपूर वेळ असतो. तर कॅप राऊंड्स काय असतात, कॅप राऊंड म्हणजे आपली सिम्पली एक तुम्हाला ऑप्शन फॉर्म असतो. ऑप्शन फॉर्म म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं असतं तर आपल्या लॉग इनमध्ये जायचं आणि तिथं तुम्हाला कॉलेजेस आणि ब्रँचेस चूज करायच्या, त्या सिक्वेन्सनुसार अरेंज करायच्या आणि सबमिट करायच्या. आता उदाहरणार्थ सांगतो, जर मला 90% असतील तर मी काय करेल, तर माझी कॉलेज लिस्ट जी असणार आहे ती अप्रॉक्सिमेटली 94 to 85च्या दरम्यानची माझी कॉलेज लिस्ट असेल. ती कॉलेजेस मला माझ्या लॉग इनमध्ये जाऊन चूज करायची असतील आणि त्यांच्या ब्रँचेस चूज करून तो फॉर्म सबमिट करायचा. मग CETचं सॉफ्टवेअर काय करतं, तर जो ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप केला आहे त्यांना 1 by 1 शॉर्टलिस्ट करतं. म्हणजेच एका स्टेज सिक्वेन्सनं चेक करत येतं की जे कॉलेज तुम्ही एंटर केले ते तुम्हाला कट ऑफनुसार मिळू शकतं काय. मिळत असेल तर ते अलॉट करतं, नाही मिळत असेल तर नेक्स्ट कॉलेज चेक करतं. मात्र एकदा एखादं कॉलेज मिळालं तर त्याच्या खाली जो सिक्वेन्स तुम्ही ठेवला आहे तो ते चेकसुद्धा करत नाही. हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ त्यावेळी मी नक्कीच बनवेल. परंतु ओव्हरऑल प्रोसेस काय आहे, तर कॅप राऊंड म्हणजे तुम्ही जी कॉलेज लिस्ट किंवा तुम्ही जी कॉलेजेस चूज करणार आहात ती तुमच्या लॉग इनमध्ये फिलअप करणे, त्या ब्रँचेस चूज करणे आणि ऑप्शन फॉर्म सबमिट करणं. त्याच्यावरून एखादं कॉलेज तुम्हाला CET सेल अलॉट करतं. जर कट ऑफला मॅच होत असेल तर, नाही मॅच झालं तर कोणतेही कॉलेज अलॉट होत नाही. मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते फ्रीज आणि बेटरमेंट. जर त्या कॉलेज अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तिथे फ्रीज करता आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेता. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकत नाही. आणि जर तिथं तुम्ही बेटरमेंट केलीत तर जे आहे ते कॉलेज तुमच्यासोबत राहतं आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाऊ शकता. असे टोटल 3 कॅप राऊंड असतात. आय होप तुम्हाला कॅप राऊंड आहे ना ते मी शॉर्टमध्ये खरं तर सांगितलं, जेणेकरून तुम्हाला एक जनरल आयडिया यावी की पुढची कॅप प्रोसेसमध्ये तुम्हाला काय काय फेस करायचं आहे. याच्याबद्दल प्रत्येक स्टेजेसला मी डेडिकेटेड व्हिडिओ नक्कीच बनवेल. आय होप तुम्हाला कॅप राऊंडची जी प्रोसेस आहे ना ती समजली असेल. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता ना हा कॅप राऊंड प्रोसेस काय असणार आहे आणि रिझल्ट कधी येणार आहे याबद्दलच होता. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की एनरोल करा. तुमच्या पर्सेंटाईलनुसार एक बेस्ट कॉलेजची लिस्ट आणि कॉलेज कसं मिळवता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.